नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता डे 4 ऑफ तिरुपती आणि मी सध्या आता आमच्या धर्मशाळेमध्ये आहे आणि आता वरचे सगळे दर्शन झालेत आमचे. आज जाणार आहे आम्ही खाली. त्याच्या पहिले थोडी इथं नाश्ता वगैरे करणार आहे, शॉपिंग वगैरे करून खाली जाणार आहे आणि त्याच्यानंतर खाली जाऊन तीन टेम्पलचं दर्शन घेणार आहे. एक इस्कॉन टेम्पल, गोविंदा टेम्पल आणि महालक्ष्मी टेम्पल, 3 टेम्पलचं दर्शन घेणार आहे आम्ही तिथं. आणि त्याच्यानंतर आपली ट्रेन आहे उद्या सकाळी 11 वाजता उद्या जाणार आहे आपण. आंघोळी झाले आणि नवीन कपडे घातला होता आणि चालला होता आम्ही नाश्त्याला. आपल्याकडे स्पेशल काय एवढा एक 2 शर्ट आहे, जास्त कपडे आणले नाही आपण. 2 म्हणतात प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच शर्ट कधी घालणार आहे, तेवढं एकच शर्ट आहे आपल्यापाशी. आणि आम्ही चाललो होता आम्ही नाश्त्याला, मी आणि वल्भू नाश्ता करून येणार आहे. नाश्ता चालू आहे खाली मंदिरापाशी एकदा होता आपण इथं करू. नाश्ता झाल्याच्या नंतर आपण पुन्हा थोडीफार खरेदी करायची, मम्मीसाठी वगैरे काय घ्यायचे आपल्याला. चालला होता आता चालू नाश्त्याला आम्ही बघू चाललाय बघा आता पुरी भाजी इडली वडा पुरी बघू शकता लोकांचे स्किल कसे आहे आणि डायरेक्ट ते ओढून येतात मध्ये आपल्याला आणि पुण्यामध्येच पैसे द्या म्हणतात अशी स्किल आहे. मी तर म्हणून पैसेच नाही माझ्यापाशी. 60 रुपये नाश्ता घेतला होता, नाश्ता करणार आहे आणि त्याच्यानंतर थोडीफार खरेदी करायची. खरेदी करून आम्ही जाणार आहे. आता मी तिरुपती टेम्पल शिकते आहे. एकदम मस्त. आपण आता नाश्ता आणि थोडीफार शॉपिंग केला आणि आता चालला आम्ही खाली तिरुमलाला. बस आहे जाणार आहे तिरुमलाला आणि खाली जाऊन आता दर्शन करणार आहे बाकीच्या 3 देवाचं, इस्कॉन टेम्पल, गोविंदा आणि लक्ष्मी. बसमध्ये बसलो आणि आता बघू गाडी चालू जाणार आहे.
स्टँडला उतरला आणि आता जायचं आपल्याला विष्णू निवासला. तिथे जाऊन एक लॉकर घेऊन बॅग वगैरे ठेवून पुन्हा जाणार आहे आम्ही दर्शनाला. पोहोचला विष्णू निवासला आणि सर्वात पहिलं आपल्याला लॉकर घ्यायची. बघू शकतो विष्णू निवास. लॉकर घेऊन पटकन या लॉकरमध्ये बॅगा टाकायचं आणि निघायचं आता दर्शनाला. पहिले लक्ष्मी नसता इकडे गोविंदपटणामध्ये बघू विष्णू निवास. खूप गर्दी आहे. बघूत आपले लॉकर भेटते नाही भेटते. फर्स्ट आपण लॉकर सेक्शनला जाऊ. लॉकर भेटते आपल्याला. हो न लॉकर तर काही भेटले नाहीत आपल्याला. आता आपण चाललो बाहेर बघून कुठे भेटतात का लॉकर. इथं खूप गर्दी आहे म्हणजे बाहेर भेटले तर लॉकर. मित्रांनो तुम्हाला जर लॉकर जर नाही भेटलं तर हे बघू शकता. हे विष्णू निवास आहे आणि त्याच्यासमोरच श्री विनायका AC डॉर्मेटरी आहे. तिथे तुम्ही ठेवू शकता आणि याचे चार्ज पर लॉकर 100 रुपये आहे. या साईड डॉर्मेटरी रूम. डॉर्मेटरीला बॅग टाकला आणि आता आम्ही चाललो गोविंदाला. सॉरी लक्ष्मीला चाललो. लक्ष्मीला आहे. मित्रांनो आता दर्शनाच्या बदला जाणार आहे मी आणि मोबाईल काउंटरवर जमा करायचे. त्याच्यानंतर आपण बघू मोबाईल दर्शन पद्मावती टेम्पलला. आता चालू आहे दर्शनाच्या लाईनमध्ये. दर्शन घेऊ किती वेळ लागतंय बघू सांगू. बसपैकी दर्शन झाले आणि आता आम्ही निघाले पुढे गोविंदाला. पद्मावतीचं दर्शन झाले आमचं. आता 1-2 घंटा लागले. गर्दी काही नव्हती तेवढी. चालू आता बाहेर निघाले. चालू गोविंदा टेम्पल आणि गोविंदा टेम्पल येऊ शकता. आणि आता दर्शनाच्या बारीपर्यंत जाणार आहे आणि आम्हाला मोबाईल जमा करावा लागेल. त्यानंतर बाहेर आल्यानंतर भेटेल मोबाईल. पुन्हा बाहेर आल्यावर फोटो वगैरे काढणं येऊ शकता. चालले मंदिरामध्ये आणि हे एंट्रन्स मंदिराचा. चालला दर्शनाला. बघू आता तिथे किती गर्दी आहे. त्यानंतर ठरवूत किती वेळ लागेल दर्शनाला. बघू शकता तुम्ही. गोविंदाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आता विष्णू निवासकडे. बघू शकता दर्शन वगैरे सगळे झाले आणि आता आम्ही चाललो आहे विष्णू निवासला. आणि आज खूप बेजार झाले. एंड ऑफ डे 4 आणि उद्या डे 5 सुरू होणार आहे. उद्या सकाळी उद्या आपली ट्रेन आहे 11 वाजता. उद्या सकाळी गेले तर इस्कॉन टेम्पलला जाणार आहे मी 4 वाजता. आणि आता चालू विष्णू निवासला. समोर विष्णू निवास.